आजपासून मी रोज येणार आहे ऑफिसला. वेलकम बॅक मॅडम. वेलकम बॅक मॅडम. थँक्यू. वेलकम बॅक मॅडम. मला केबिन मध्ये भेटा. येस मॅडम. मॅडम चहा आणू का? सकाळी एकदाच, अर्धा कप, साखर कमी. होय मॅडम. काय ग बोलशील ना आज? म्हणजे काय बाबा, आज काय एक माणूस 4 चाकी गाडीनं आलाय. काय गीता, परवा मला मारे लेक्चर देत होतीस. लेक्चर? म्हणत होतीस ना काय काय मला बसनी यायला आवडतं वगैरे वगैरे. ते मला आवडतंच बरं का. मग आज काय झालं? अगं, मोठ्यांचा मान ठेवावा लागतो की नाही. प्रत्येक वेळी स्वाभिमान स्वाभिमान करून नाही चालत. मग आज कोणाचा मान ठेवलायस? म्हणजे आज कोणाचं ऐकून तू गाडी घेऊन आलीयस? आई आजींचं. म्हणजे त्यांनी गाडी घेऊन जा असं म्हटल्यावर नाही म्हणायची हिंमतच नाही झाली. वा, बरं झालं. मग मला आता कधी कधी लिफ्ट देशील ना? गप्प बसा. तू गप्प बस म्हणालीस तरी मी गप्प बसणार नाहीये. हे सांग ना, देशील ना मला लॉंग ड्राईव्हला? तू वेडी आहेस का? रोज गाडी घेऊन येणार. हॅलो. हा सर. हा आलेच. मे आय कम इन सर? अरे जानवी, ये कशी आहेस? बरी आहे. काय झालं होतं काय तुला? नाही, काही नाही, असंच. एक मिनिट. हॅलो. श्रीतुडी, कशी आहेस ग? नाही, आता 5 मिनिटापूर्वीच बोललो ना आपण. मधल्या काळात तुला काही झालं असेल म्हणून विचारलं कशी आहेस. हा, नाही, अगं हो ग, खूपच कष्ट पडतात, तुला कल्पना आहे मला. तुला दुपारी जेवायचं असतं, नंतर मालिकेतल्या सासू सुनांवर तुझ्या आईशी चर्चा करायची असते, त्यानंतर वामकुक्षी हवीच. 2:15ला तुझी पाठ जर का बेडला लागली नाही तर गाद्या आणि उषा सुद्धा पडा आमच्यावर असं ओरडतात. त्यानंतर चहा प्यायचा असतो. या मधल्या काळात सतत मला फोन करून माझ्यावर वॉच ठेवायचा असतो. किती कष्ट करतेस ग संसारासाठी स्मितुडी, किती कष्ट करतेस. अगं स्मितुडी, मी बँकेतच आहे. घरगुती ताणतणावांवर हक्काची विश्रांती मिळण्याची एकच जागा आहे ना माझी. हो. काय झालं? काय असं म्हणाला तो? मी घरी आल्यावर बघतो त्याला. थांब स्मितुडी, मी बघतो. नको स्मिता, आणखी एका कप बशीचा नको बळी घेऊस ग. घेतला? वा, छान. हॅलो. कट झाला. जानवी, काय करायचं ग या मुलांचं? काय झालं सर? माझा मुलगा ग, तो आज आईला प्रश्न विचारत होता. मी जन्माला यावं म्हणून तुम्ही लग्न केलं का येणार होतो म्हणून तुम्ही लग्न केलं? काय करायचं ह्या कार्ट्यांचं? पूर्वी फक्त स्मिता होती जिच्या विचारानं माझ्या पोटात गोळ्या यायचा. माझ्या मुलाचा विचार आला ना की पोटात गोळा बिळा येत नाही, डायरेक्ट छातीत कळ येते. सर, हो नका काळजी करू. वाढतं वय आहे ना, त्याच्यामुळे कदाचित त्याला प्रश्न पडत असणार. असे प्रश्न जानवी? अगं, आमच्या वेळेला असं नव्हतं. आमच्या वेळेला असे प्रश्न तोंडावर सोड, वडिलांच्या समोर मनात यायला सुद्धा घाबरायचे. आता ही स्मिताची 132 किलोची आई आणि माझा 72 किलोचा मुलगा माझ्या आयुष्यात आल्यापासून म्हाताऱ्यांबद्दल आणि लहान पोरांबद्दलचं प्रेम माझ्या मनातून नष्ट झालंय. असं काय हो बोलता सर? तू एक दिवस त्या दोघांच्या बरोबर राहून दाखव आणि मग बोल. सर, मन मोठं असलं ना की सारं काही सामावून घेता येतं. पण माझी सासू आणि मुलगा इतके मोठे आहेत की मन कितीही मोठं असलं तरी त्यात मावणार नाहीत. ते जाऊ दे ग, माझं नेहमीच आहे. तू बरी आहेस ना? हो सर. 9 वाजले तरी निम्मा स्टाफ ऑफिस मध्ये आलेला नाहीये.
काही लोक खूप लांबून येतात मॅडम. म्हणून त्यांना उशिरा यायची सवलत कोणी दिली? कुणी दिली सवलत? श्री सरांनी. काय? हो म्हणजे जे लोक खूप लांबून येतात ना त्यांना थोडंसं उशिरा आलं तरी चालेल असं सांगितलंय. तीच माणसं उशिरापर्यंत बसतात तेव्हा ते वाजवून ओव्हर टाइम घेतात का नाही घेत? असं का विचारताय मॅडम? माझ्या प्रश्नाचं प्रश्न विचारून उत्तर देऊ नका शिवदेबाई. सॉरी. ही माणसं उशिरापर्यंत काम करतात तेव्हा त्यांना ओव्हर टाइम दिला जातो का नाही? हो, दिला जातो. म्हणजे त्यांना उशिरा येण्याची सवलत पण आणि ओव्हर टाइम पण. हा वेळेवर येणाऱ्यांवर अन्याय आहे. उद्यापासून कुणीही 1 मिनिटही ऑफिसमध्ये उशिरा येता कामा नाहीये. सर्क्युलर फिरवा. जे लोक उशिरा येतील त्यांच्यावर सक्त ऍक्शन घेतली जाईल. निक्षून बजावा सगळ्यांना. इज इट क्लिअर? हो मॅडम. पण मॅडम एकदा श्री सरांना विचारायला हवं. त्याची गरज नाहीये. पण सर. कुठे आहेत तुमचे सर? सर ना येतीलच एवढ्यात. सर आले की ताबडतोब मला भेटायला सांगा. येस मॅडम. आणि तुम्ही गेल्या 6-7 वर्षात गोखले गृहोद्योग मध्ये काय काय घडलं त्याची इत्थंभूत माहिती द्या मला. हो मॅडम. श्री सर आल्यानंतर लगेच. त्यांची वाट पाहायची गरज नाहीये. आजपासून ऑफिसचे सगळे निर्णय मी घेणार आहे. मी रोज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किंवा गरज पडेल तोपर्यंत इथे असणार आहे. येस मॅडम. मला रोजच्या रोज अकाउंट्स, मार्केटिंग आणि सेल्स याचे रिपोर्ट्स हवेत. येस मॅडम. वेळेबाबत आणि होणाऱ्या कामाबाबत कसलीही तडजोड केली जाणार नाही. Am I clear? आणि हा नियम सगळ्यांना लागू आहे. श्रीरंग गोखले सकट सगळ्यांना. Am I clear? येस मॅडम. निघा आता. येस मॅडम. बेबी बेबी लावूया ना फोन. करूया ना. हो ना. पोर काय करत असेल कुणास ठाऊक. माझा तर जीव उडून गेलाय त्याच्या विचारानं. बेबी करूया ना फोन. वहिनी आत्ता नको ग. आईला नाही आवडणार. अगं पण त्याच्याशी बोलायला तर पाहिजे ना. रात्रभर डोळ्याला डोळा नाही लागला माझा. हो ना. मी पण रात्रभर जागी होते. त्याच्याशिवाय घर खायला उठतंय ग. श्री असला की कसं घरात चैतन्य असायचं. आणि आपले उद्योग कसे ठरलेले असायचे. श्रीला उठवायचं, त्याच्यासाठी चहा नाश्ता करायचा, त्याचे कपडे धुवायचे, इस्त्रीला द्यायचे, त्याच्यासाठी डबा करून द्यायचा, त्याची खोली आवरायची. हो ना. त्याच्याशिवाय असं आयुष्यात पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटतंय ग. सगळं रिकामं रिकामं वाटतंय. मला तर काही सुधरतच नाहीये. आज ना श्रीसाठी नाश्ता मी करणार होते. माझी टर्न होती म्हणून मी गेले स्वयंपाकघरात. मी सगळी तयारी पण केली. वहिनींनी आल्यावर विचारलं काय करतेस तर म्हटलं श्रीसाठी नाश्ता. वहिनी एकदम रडायलाच लागल्या. मग मला आठवलं आणि मला पण रडू यायला लागलं. बेबी प्लीज करूया ना फोन. बघूया तरी. बेबी अगं उठला तरी आहे की नाही कोणास ठाऊक. वहिनी
मलाही खूप इच्छा आहे का त्याच्याशी बोलायची, पण आता लगेच नको, नाही तर आईला कळलं ना तर आई खूप चिडेल. असं काय होणार आहे त्याचं कोणास ठाऊक. वहिनी, आपला श्री आता लहान राहिलेला नाहीये, मोठा झालाय, लग्नही झालंय त्याचं, तो करेल मॅनेज. अगं पण लग्न झालंय म्हणून त्याला त्या सवयी कुठून लागणार आहेत? लग्न झालंय म्हणून आपोआप सगळं येणार आहे का त्याला करायला? वहिनी, मला तुझं कन्सर्न करतोय. खरं तर मलाही खूप काळजी वाटते त्याची, पण आपण आता या वेळेला असं वागायला नको जेणेकरून आहे ती परिस्थिती आणखीन बिघडेल. बेबी मला ते काही कळत नाहीये, पण त्याचं असं बाहेर राहणं मनाला पटत नाहीये ग. वहिनी, जरा पेशन्स ठेव ना, सगळं नीट होईल. मी तर देव परत पाण्यात ठेवलेत. ए सरू, मला पण काही उपास वगैरे असतील तर सांग ना, मी करेन श्रीसाठी, तो घरी परत यावा म्हणून. तुम्ही सगळेजण का इतके डेस्परेट होताय? जरा शांत राहा ना, मी सांगितलं ना, होईल सगळं नीट. असं एकदम कसं सगळं ठीक होईल बेबी? अगं त्याला स्वतःची स्वतः जाग सुद्धा येत नाही, उठवायला लागतं रोज. चहा सुद्धा करता येत नाही. आपले कपडे कुठे ठेवलेले असतात, कुठले धुवायचेत, कुठले इस्त्री करायचेत, काही माहित नसतं त्याला. वस्तू कुठे ठेवल्यात हेही माहित नसतं. 6 जणी होतो आपण त्याच्या दिमतीला. इकडची काडी तिकडे कधी करू दिली नाही आपण. आता एकट्याला एकदम कसं येईल सगळं? राज ठाऊक काय करत असेल पोर. जान्हवी असती बरोबर ना तर घोर तरी नसता लागला निदान, पण तीही नाहीये बरोबर. कसं काय होईल? मला तर वाटतं सरळ बॅग भरावी, उचलावी आणि निघावं त्याच्या मागे. वहिनी, हे असं काहीतरी करू नकोस बाई. बेबी, अगं एवढी हिंमत कुठे माझ्यामध्ये? थोडी हिंमत असती तर त्याच्या वडिलांच्या मागोमाग नसते गेले इतक्या वर्षांपूर्वी. वहिनी, वहिनी, वहिनी ऐका ना. आले ग. मी पण आले. काय झालं? अगं नाही उचलत आहे हा फोन. तू ना अत्यानंद महाराजांचं नाव घे आणि फोन कर, म्हणजे उचले. त्यांचं नाव घेऊनच लावते मगासपासून फोन, पण हा उचलतच नाहीये. उचल. फोन लागतोय का त्याला? बेल वाजते का पलीकडे? हे तर वाजते ना बेल, कधीपासून बेल वाजते, हा उचलत नाहीये. असा काय गा मुलगा? वाजतोय? हो ना. वेडाच आहे हा. ए, तो रागावला असेल का ग आपल्यावर? आपल्यावर कशाला रागवेल तो? मग काय माहित, कामात असेल काहीतरी. काम? ए काय ग, त्याला स्वतःची कामं असं स्वतःला करता येतील? काय माहित, त्याला कुठे सवय आहे स्वतःची कामं स्वतः करायची? म्हणजे आपणच लागू दिली नाही ना सवय. आपल्याला काही माहित होतं का पुढे जाऊन हे असं काही होणार आहे ते? बघ ना. अगं ऑफिसला गेला असेल ना तो. ऑफिसला? हो, अजून महिनाभर जाणार होता ना ऑफिसला तो. हा. आई पण गेल्यात ना आज ऑफिसला. इथे पोचले असतील. कधीच पोचले असतील. मी फोन करते परत. सरू, ऑफिस मध्ये आई कदाचित श्रीच्या समोर असतील म्हणून श्री फोन उचलत नसेल. हो ग, कशी हुशार आहेस तू. बरोबर, म्हणूनच उचलत नसेल तर फोन. जान्हवीला करूया फोन.
कर 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 जान्हवीला फोन कर, तिला म्हणू तुझा तरी फोन लागतोय का बघ, आणि जर तुझा फोन लागला तर लगेच निरोप दे की सरुमावशी छोटी आई त्याला खूप फोन करतायत आणि तो फोन उचलत. काय झालं? मी करते जान्हवीला फोन, पण पचकू नकोस कोणासमोर आपण फोन केला होता तिला असं. का? आपल्याला सुद्धा बॅग घेऊन घराबाहेर पडावं लागेल मग. जाऊया आपण घराबाहेर, आपण श्रीकडे जाऊ. असं काय करतेस शरे? अगं तो बिचारा एकटाच स्वतःचं कसं मॅनेज करत असेल माहित नाही. आपण जाऊन आणखी भार द्यायचा का त्याच्यावर? मग उलट आपण असं वागलं पाहिजे की श्री या घरात लवकरात लवकर परत येईल. म्हणजे कसं? म्हणजे आईंच्या कलाकलानं. चालेल, आपण असंच वागूया. चालेल, पण तुझ्या लक्षात राहणार आहे का? काय? आपण कुणालाही फोन करणार नाही आहोत. आपण कुणालाही फोन करणार नाही. एक मिनिट, प्लीज ओरडू नकोस. मला सांग की हे लक्षात ठेवायचं का विसरायचं? असं काय करतेस तू शरे? सांगितलं ना आपण कुणालाही फोन करणार नाही आहोत, हे लक्षात ठेव. चालेल, जाईल लक्षात. कर तू जान्हवीला फोन. मी विसरून जाईन आपण तिला फोन केला होता ते. हो करते. वाचतोय. हो सरू मावशी, तुम्ही नका इतकी काळजी करू. अहो तो कदाचित प्रवासात असेल ना, त्यामुळे मे बी टॅक्सीमध्ये किंवा रिक्षात त्याला फोनची रिंग ऐकू आली नसेल, किंवा कदाचित ऑफिसलाही पोहोचला असेल, तो कामाच्या गडबडीत असेल. हो मी फोन ट्राय करतेच आहे. माझं बोलणं झालं की मी लगेच तुम्हाला सांगते. निश्चित नाही, हो विसरणार नाही, नक्की नक्की. हा हो, अगदी 10 मिनिटात फोन करते तुम्हाला. ठीक आहे, ओके, बाय. हो बाय, नका काळजी करू, बाय. बस ही एकच फाईल? बाकी डॉक्युमेंट्स कुठे आहेत? मॅडम श्री सरांकडे आहेत. म्हणजे कुठे? ऑफिसमध्येच असतील ना? हो मॅडम. मग त्या फाईल्स द्या ना मला. त्या श्री सरांकडे आहेत मॅडम. त्यांचं काही वेगळं लॉकर आहे का ऑफिसमध्ये? नाही. मग महत्वाच्या फाईल्स ठेवतात कुठे ते? महत्वाच्या फाईल्स म्हणजे त्यांच्या सॉफ्ट कॉपीज आहेत मॅडम. का? हार्ड कॉपीज का नाहीत? नाहीत. पण का? मॅडम श्री सर कमीत कमी कागद वापरतात. ते बरोबर आहे, पण आम्ही जुन्या पिढीतली माणसं, समोर असं कागदावर असल्याशिवाय आम्हाला वाचता येत नाही. श्री सरांना विचारून मॅडम मी त्या सर्वांच्या हार्ड कॉपीज बनवून घेतो. तुम्ही सगळं श्री साहेबांवर का ढकलताय? मॅडम फायनल पेपर सर्व श्री साहेबांच्या लॅपटॉपमध्येच असतात. आणि तो लॅपटॉप कुठे आहे? त्यांच्याच जवळ आहे मॅडम. आणि ते कुठे आहेत? सर येतीलच सर. ठीक आहे, जा तुम्ही. स्वतःलाच वेळेची शिस्त नाही, तर स्टाफला कुठून येणार? हा फोन का उचलत नाहीये? कामात असेल का झोपला असेल? बापरे, झोपला असेल तर उठवायला हवं त्याला. आईजी ऑफिसला पोहोचल्या असतील आणि ह्याला महिनाभर तरी ऑफिसला जावंच लागणार आहे. आईजी केवढ्या पंक्च्युअल आहेत. ती जर पोहोचला नसेल तर पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम्स होतील. बापरे. हॅलो, हा गुड मॉर्निंग. मी मिसेस गोखले बोलतेय. तुमच्याकडे रूम नंबर 502 मध्ये मिस्टर गोखले आहेत, त्यांना कनेक्ट करून देता? नाही म्हणजे ऍक्च्युली मी मोबाईलवर ट्राय करत होते, पण कदाचित फोन सायलेंटवर असेल आणि ते झोपले असतील तर. हा ओ, इंटरकॉमचा प्रॉब्लेम.
बरं मग कोणाला तरी पाठवता का त्यांच्या खोलीत? नाही, त्यांना फक्त निरोप द्या की बायकोला फोन करा, खूप अर्जंट आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. शिवदे मॅडम, तुम्हाला काही अंदाज आहे? नाही हो, मला सुद्धा मॅडमना पाहून धक्काच बसला. आहेत पण नेमके आज अजून आले नाहीत. हो ना, खरं म्हणजे सरांना एवढा उशीर कधी होत नाही. फोन लावूयात साहेबांना? नाही नको, आपण वाट बघूया, येतील ते. अहो मॅडम आल्या की टेन्शन येतो. पण आता सर सुद्धा येतीलच ना. हो ना, पण मॅडम जर अशा रोज येणार असतील तर काहीच खरं नाही. ए नंदन, तुला साहेब काही बोलले का रे? कशाबद्दल? अरे हेच की ते आज उशीर येणार किंवा मॅडम बद्दल काही? नाही, मी मॅडमला चहा देऊन येतो. अगं बरं झालं तू हॉटेलमध्ये फोन केलास आणि मला उठवायला सांगितलंस ते. अरे मग काय श्री, किती फोन करत होते माहितीये तुला? मला वाटलंच तू फोन सायलेंटवर ठेवून कदाचित गाढ झोपला असशील. अगं पहाटेपर्यंत जागाच होतो. काहीतरी 4-4:30च्या दरम्यान घड्याळ पाहिलं तेव्हा म्हटलं आता काही झोप लागणार नाही. मग म्हणलं आता उठून फ्रेश व्हावं आणि सरळ ऑफिसला पळावं. म्हणून मग सहज पडून राहिलो तर नेमका त्यावेळी डोळा लागला आणि मग गाढ झोपलो. चला, पण चांगली झोप झाली असेल तुझी. घरी ठीक आहे सगळं? आई आजी सकाळी सकाळी ऑफिसला गेल्यात आज. अरे देवा, अरे देवा, गेलो. काय झालं? नाही झालं काही नाही, मी तुला नंतर फोन करतो. अरे पण त्याने ऐक ना, मी आता खूप घाईत आहे. मी तुला नंतर फोन करतो. मला प्लीज रेडी होऊ दे. बाय 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 बाय.